काशी क्षेत्राचा महिमाही श्रवण करत होतो, तर मी तुम्हाला सांगत होते की या भारत भूमीमध्ये दोन अशा नगरे आहेत की एक त्रिशूळावरती आहे आणि एक सुदर्शन चक्रावरती आहे। नाथबाबांनी एवढं गुण वर्णन केलेलं आहे, दोघांचं ऐक्यही इथं दाखवलेलं आहे आणि दोघांच्या त्या ठिकाणी एक नगरी चक्रावरती आहे तर एक नगरी कशावरती आहे? त्रिशूळावरती आहे। नाथबाबा बघा लक्षपूर्वक ऐका की त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे। लक्षपूर्वक ऐका की दोघ जण कसे आहेत? सारखे आहे। बघा ना नगराचंही किती सुंदर वर्णन केलेलं आहे नाथबाबाने की त्रिशूळावरी काशीपुरी, कशावरती आहे काशी नगरी? त्रिशूळावरती। तर पंढरपूर नगरी कशावरती आहे? सुदर्शन चक्रावरती। दोन्ही सारिखे सारिके, दोघी सारिखेच आहे आणि विश्वनाथ विठ्ठल सखे, दोघीही काय आहेत? सखा आहेत। नवे नवे ऐक्य रूप तर त्यांचं आहेच आहे, पण एक स्वरूप असणारी देवता आहे। पुढे नाथबाबा वर्णन करतात की बघा ना, एका विभूतीचा गोळा, एका कस्तुरीचा टिळा। एक भगवंताला काय लागतो? विभूतीचा गोळा, म्हणजे विभूती म्हणजेच भस्म, भस्मालाच दुसरं नाव काय आहे? विभूती। नाथबाबा गोड वर्णन करतात की एका विभूतीचा माळा, एका कस्तुरीचा टिळा, एकाला कस्तुरी चंदनाचा टिळा लावला जातो। पुढे बघा नाथबाबा किती वर्णन करतात की एका गज चर्म व्याघ्रांबर, एक भरजरी पीतांबर, एकाला काय घातलेलं आहे? पीतांबर। सुंदर अशा प्रकारे भगवान पंढरीनाथाला पीतांबरी परिधान केला जातो, तर भगवान विश्वनाथ, भगवान भोले बाबा काय परिधान करतात? व्याघ्रांबर। सुंदर अशा प्रकारे नाथबाबा म्हणतात एका तुळशीचा महार, एका वासुकीचा भार। भगवान पंढरीनाथाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, तर भोले बाबाच्या गळ्यामध्ये वासुकीचा हार आहे। बघा किती सुंदर वर्णन केलं। आणि दोघांचं वाहन सुद्धा कसं आहे बघा ना, एक गरुडावरती असे, एक नंदीवरती बैसे। एकाचं वाहन काय आहे? गरुड आहे आणि एक कशावर बसतात? नंदीवरती। वर्णन केलं की एका अर्धांगी पार्वती, एका रुक्मिणीचा पती, एक रुक्मिणीचा पती आहे आणि एक पार्वतीचा पती आहे। एका जनार्दनी हरी हरा, एका वेलांटीचा फेरा। या हरी आणि हरामध्ये फक्त एका वेलांटीची आड, फक्त काय आहे? नामामध्ये सुद्धा फरक, एक हर आहे आणि एक हरी आहे। म्हणून मला सांगायचा भाव काय की मी तुम्हाला काल सांगत होते की कास्यात्वं मरणान्मुक्तिः स्मरणाद अरुणाचलम। म्हणून सुंदर अशा नगऱ्या आहेत या भारत भूमीमध्ये, एक त्रिशूळावरती आहे, एक सुदर्शन चक्रावरती आहे। पण या ठिकाणी वर्णन केलं व्यासांनी की जो भगवंताच्या आदि ज्योतिष स्तंभाच्या रूपाने जे अरुणाचल भगवान स्थित झालेले आहे, त्या अरुणाचलाचं नाम जरी घेतलं, अरुणाचलाय नमः, अरुणाचलाय नमः, तर स्मरणाद अरुणाचलम, स्मरण जरी केलं ना अरुणाचलाचं, तरी सुद्धा जीवाला काय मिळते? मुक्ती मिळते। ही कथा आपण काल श्रवण केली आणि नंतर त्या ठिकाणी भगवान वेगवेगळ्या कथा आपण काल श्रवण केल्या की तेच ज्योतिस्तंभ छोट्या 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 ज्योतिर्मय लिंगाच्या रूपाने या भारत भूमीमध्ये स्थित झालेले आहे। तर प्रत्येक मानवाला सांगितलं की तीर्थे क्षेत्रे सदा कार्यं स्नानं दान जपादिकं अन्यथा रोग दारिद्र्य मुखत्याप्नुया नरः। या पृथ्वीवरती अनेक क्षेत्र आहेत, अनेक पवित्र असणारे तीर्थ आहेत आणि तो डबल आवाज आहे ना, तो कमी करा। तर त्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येक मनुष्याने स्नान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे। भगवान शिवलिंगाच्या, पार्थिव शिवलिंगाची पूजाही केली पाहिजे। मी तुम्हाला काल सांगितलं की कोणत्या कोणत्या तीर्थाचं स्नान केल्यानंतर, मी तुम्हाला काल जाता जाता सांगितलं
की सरस्वती जी नदी आहे की सरस्वती नदी पुण्या प्रोक्ता षष्टी मुखा तथा तत्तीरे वसेत प्राज्ञ क्रमात् ब्रह्मपदम लभे। जो माँ सरस्वती तीर्थाचं स्नान करतो, तिथे पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो, भगवान महादेवाची पूजा करतो ना, तर महाराज म्हणतात ही माँ सरस्वती 60 मुखाची आहे। किती मुखाची आहे? 60 मुखाची आहे। आणि जो या सरस्वती मैयाचं स्नान करतो आणि भगवान शिवलिंगाची पूजा करतो, त्याच्याकडून कितीही मोठं पाप घडलं तर तो पापातून तर मुक्त होतोच होतो, पण त्याला ब्रह्मपदाची काय होते? प्राप्ती होते। परत तुम्हाला मी जवळच आपल्या असणाऱ्या गोदावरी मैयाचा तुम्हाला महिमा सांगितला की गोदावरी महापुण्या ब्रह्म गोवदनाशिनी एकविश मुखा प्रोक्ता रुद्रलोक प्रदायिनी। की आपल्या गोदावरी मैयाला 21 मुख आहेत। अशा गोदावरी मैयाचं स्नान केलं आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर गोवध एखाद्याकडून जर घडला असेल ना, तर गोवधाच्या नाशापासूनही त्या पापापासूनही त्या जीवाची काय होते? मुक्ती होते। परत आपण काल पाहिलं की त्या ठिकाणी भगवान महादेवांच्या पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची मी तुम्हाला सांगितलं। मंत्र लक्षात आहेत ना तुमच्या? कोणाकोणाच्या लक्षात आहे? हात वर करा बरं। मी तुम्हाला मंत्र सांगितले होते की हातातल्या हातातच ते गोमय असणार क्षण आपल्या हातात धरायचं आणि त्याला वाळवायचं, म्हणजे गौरी करायची, त्याची वाळवायची आणि ती जाळून त्या ठिकाणी त्याचा काय करायचा? भस्म करायचा। तो सगळ्यात शुद्ध काय असतो? भस्म असतो। यज्ञातील जी विभूती असती तोही काय लावल्या जातो? भस्म लावल्या जातो। तर भस्म आपण स्वतः लावल्याशिवाय शिवपूजेला बसायचं नाही। पण काय होतं, आपण शिवपूजा करतो, शिवलिंगाची पूजा करून येतो, भगवंताला प्रार्थना करून येतो, पण स्वतः भस्म लावतच नाही आपण। का स्वतः भस्म लावायची काय वाटते आपल्याला? थोडीशी संकोच वाटतं। दुसऱ्या भाषेत सांगू का, सरळ सोप्या भाषेत आपल्याला लाज वाटते। का भस्म लावायचं का? आपण पूजा तर करतो, भगवान भोले बाबाकडे कामना तर करतो की हे भोले बाबा माझी ही कामना आहे, माझी ती इच्छा आहे, माझी ही मनाची वृत्ती आहे, माझी ही संकल्पना आहे, ती पूर्ण व्हावी। पण आपण स्वतः त्रिपुंड लावण्याकरता काय करतो? संकोच करतो। तुम्हाला अजून सोपं सांगू, जर तुम्हाला भस्म लावायचा थोडासा संकोच वाटत असेल ना, तर पाण्यामध्ये 3 बोट बुडवायचे आणि तो पाण्याचा काय लावायचा? भस्म लावायचा। तेही नसेल जमेत तर आकाशाकडे बघायचं, वरती आकाशाकडे बघायचं आणि असे 3 बोट ओढायचे वरती आणि तेच बोट आपल्या डोक्यावरती ओढायचे। पण त्रिपुंड लावल्याशिवाय पूजा करायची नाही, कारण भस्माचा महिमा अत्यंत श्रेष्ठ मानलेला आहे महाराज। भस्माचा महिमा आपण कितीही वर्णन केला तर तो वर्णन करण्याच्याही पलीकडचा आहे। कारण सांगितलं की विना भस्म त्रिपुंड्रेण विना रुद्राक्ष मालया पूजितोपि महादेवो नाभीष्ट फलदायकः। की भस्म लावल्याशिवाय, नाम उच्चारल्याशिवाय आणि त्रिपुंड धारण केल्याशिवाय आणि रुद्राक्ष घातल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही। तुम्हाला सांगू भस्माचा महिमा, भस्माचा महिमा। भस्म हा आपण डोक्याला का लावायचा तर सांगू तुम्हाला, भस्म लावल्यानंतर आपल्या ठिकाणी वैराग्याची ही प्राप्ती होते। कारण भगवान भोले बाबा फक्त आपल्या एका स्थानावर नाही तर पूर्ण अंगाला काय लावतात? भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा। पूर्ण अंगालाच माझ्या भोले बाबाने भस्म लावलेला आहे, कारण हे वैराग्याचं प्रतीक आहे। आणि भस्म लावल्यानंतर क्षणोक्षणाला भस्म आपल्याला सांगतो की ऐका, स्वतःकडे लक्ष द्या की आपलंही एक दिवस काय होणार आहे? शरीर भस्मच होणार आहे। म्हणून भस्म लावायला कधी विसरायचं नाही। मी कालही सांगितलं तुम्हाला भस्म, कारण शरीराचा सुद्धा एक दिवस काय होतो? भस्मच होतो। शरीराची होय माती, शरीराची एक दिवस फक्त चिमूटभर माती होत असते,
म्हणून मी कालही सांगितलं की कुठल्याच गोष्टीचा अभिमान करायचा नाही, म्हणून मला तुम्हाला भस्माचा महिमा सांगायचा आहे की तुम्हाला फार मोठ्या अशा भस्माचा नाही, पण एक चिमूटभर, एक कणभर भस्माचा तुम्हाला मी महिमा सांगेल. किती? कणभर भस्माचा महिमा. काय झालं? ही देवी भागवतातली कथा आहे. कारण सगळ्या पुराणामध्ये भगवान शिवाची कथा आलेली आहे. वेदव्यासांनी सुंदर वर्णन केलेलं आहे भस्म महात्म्य देवी भागवतामध्ये. तर कणभर भस्माचा महिमा तुम्हाला सांगेल की एक वेळेस काय झालं, दुर्वासा ऋषी, सगळ्यांना माहित आहे ना दुर्वासा ऋषी, त्यांचं नावच काय आहे? दुर्वासा. लक्षपूर्वक ऐका, काय नाव आहे म्हणा? दुर्वासा. त्यांच्यापासून दूरच राहा का, ते अत्यंत रागीट होते. तर असे दुर्वासाजी एक वेळेस पितृलोकामध्ये गेले. कुठे गेले? पितृलोकामध्ये गेले. आणि पितृलोकामध्ये गेल्यानंतर महाराज सुंदर अशा प्रकारे, कारण संत होते ना दुर्वासाजी, भगवंताचे भक्त होते. संत भगवंताचे भक्त कुठेही जाऊ द्या, महाराज सांगू, संतांची भेट पितृगणांनाच नाही तर यमधर्मालाही वाटतं की संतांनी आपल्या लोकामध्ये यावं. निळोबरायांनी गोड वर्णन केलेलं आहे की यमधर्म वाट पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते. निळोबरायांनी गोड वर्णन केलेलं आहे की संत आपल्या लोकांमध्ये यावे आणि त्यांचं आपल्याला दर्शन घडावं. कारण दुर्वासा संत होते, भक्त होते. पुढे जाऊन सांगू तुम्हाला, वर्णन केलं ना की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. अजून वर्णन केलं त्या ठिकाणी की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ध्रुवजी बन गई प्रल्हाद झुकी बन गई, हरि सुमिरन में लागरे. प्रल्हादाचा सत्संगताने, संत संगतीने उद्धार झाला, ध्रुवाचा उद्धार झाला. सांगू तुम्हाला, अलीकडे महाराज ज्यांना ज्यांना संतांची भेट होते, ज्यांच्या ज्यांच्यावरती संतांची कृपा होते नव्हे, संत भेटण्याकरता सुद्धा काय असावं लागतं? भाग्य असावं लागतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. आणि संत भेटले ना, महाराज म्हणतात तो आनंद काय वेगळाच असतो. संत दर्शनी हा लाभ. काय लाभ असतो संतांच्या दर्शनाचा? तर पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनाने भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत असते. म्हणून नेहमी सत्संग, नवे नवे संतांच्या भेटीची आपण अपेक्षाच केली पाहिजे. कारण जगामध्ये काही गोष्टी खरंच दुर्लभ आहेत. संतांचा महिमा वर्णन करणं दुर्लभ आहे, संत भेटणं दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. भगवंताची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट ही होत नाही ना, संतांचा महिमा ही कळत नाही. चंद्रामृत सुखे सेववीन, असता जाता रवी धरवेल, बाह्या येळा सागर तरवेल, परी त्या साधूचे नकळे महिमा नगा. नाथबाबांना विचारा. नाथबाबांनी तर फार सुंदर वर्णन केलं की पवना घालवेल पलान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान गा. नाथबाबा म्हणतात भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आपल्याला जाणून घेता येईल, पण साधू पुरुषाचा महिमा, साधूची भेट लवकर होणार नाही. म्हणून संत भेटले पाहिजे जीवनामध्ये. संत आपल्या घरी यावे अशी ही आपली इच्छा असली पाहिजे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत घरी येणं म्हणजे दिवाळी आणि दसरा आहे. आणि ज्या क्षणाला यमधर्म असू द्या का पितृलोक असू द्या, त्यांना ज्या वेळेला संत भेट होते ना, संतांचं दर्शन होतं ना, नवे नवे आपल्या साधू संतांनी वर्णन केलं की ज्या वेळेला आपल्या घरी संत येतात तो वेळ, तो काळ, तो क्षण काय असतो? धन्य असतो. धन्याची दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. संतांच्या दर्शनाने अनंत जन्मीचा शिन म्हणजे आपला जन्म मरण नाहीस होतं. म्हणून सांगायचा भाव काय की दुर्वासाजी कोण होते? संत होते, भगवंताचे श्रेष्ठ असणारे भक्तही होते. तर अशी दुर्वासाजी पितृलोकात गेले ना, तर पितृलोकांनी त्या ठिकाणी संत असणाऱ्या दुर्वासांचं त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे त्या दुर्वासांचं स्वागत केलं. अहो भाग्य, अहो भाग्य, या 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 दुर्वासाजी. म्हणून पितृलोकामध्ये दुर्वासांचं सुंदर अशा प्रकारचं स्वागत केलं. आणि त्या असणाऱ्या
पितृलोकामध्ये उंच आसनावर त्यांना बसवलं, त्यांचे चरण प्रक्षालन केले की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या नियमाप्रमाणे की त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील म्हणून चरणही प्रक्षालन केलं, त्यांची सेवाही केली आणि सुंदर हात जोडून त्यांना सगळा पितृलोक ते पितृदेव दाखवू लागले. कोणाला? लक्षपूर्वक ऐका. कोणाला? दुर्वासाजींना. सुंदर दुर्वासाजी पितृलोक फिरू लागले. पण त्या ठिकाणी काय झालं की अचानक दुर्वासाजींना धावा वाचवा हना मारा, हना मारा वाचवा, धावा हना मारा वाचवा असा आवाज आला. असा करुणामय अशा प्रकारचा आवाज आला की हना मारा तोडा, हना मारा वाचवा, धावा हना मारा वाचवा, धावा असा करुणामय अशा पुकारलेला आवाज आला आणि त्या दुर्वासाजींच्या तो कानावर पडला. साधूचं हृदय होतं ना, संतांचं हृदय होतं. संतांचं हृदय हे दुसऱ्याच्या दुःखाने काय होत असतं? व्याकुळ होत असतं. म्हणून तर संतांना म्हटलं ना की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह काष्टाविती परोपकारे. परोपकार करण्याकरता संत या जगामध्ये अवतार घेतात. तर संतांना जीवाची पीडा सहन होत नाही आणि त्या पितृलोकामध्ये त्या दुर्वासाजींना त्या ठिकाणी हना मारा वाचवा धावा, हना मारा धावा असा वेगळाच असा करुणामय आवाज आला. तर दुर्वासांनी काय केलं? पितृदेवांना विचारलं की हना मारा वाचवा, धावा पळा वाचवा असा कोण म्हणत आहे? आणि एवढी करुणामय आवाजाने आणि एवढ्या कष्टमय आवाजाने हा आवाज कोण देत आहे? तर पितृलोकांनी सांगितलं, हे दुर्वासाजी, इथे जवळच यमाची संयमनी नावाची काय आहे? नगरी आहे, यमनगरी आहे. आणि त्या संयमनी नगरीमध्ये कुंभीपाक नावाचा कुंड आहे. कोणता कुंड आहे? कुंभीपाक नावाचा कुंड आहे. आणि त्या कुंडातले जे जीव आहेत, जे कर्म करून वाईट कर्म करून जे कुंभीपाक कुंडामध्ये पडलेले आहेत, अशी जीव त्या ठिकाणी म्हणत आहे हना मारा वाचवा धावा, हना मारा वाचवा धावा. कारण का? त्यांना त्या कुंभीपाक कुंडातल्या वेदना त्यांना सहन होत नाही म्हणे महाराज. तर दुर्वासाजी म्हणे मला तिथे घेऊन चला. तर पितृलोक म्हणले कशाला जायचं त्या संयमनी नावाच्या नगरीमध्ये? त्या यमनगरीमध्ये तिथे कुंडच कुंड आहेत. कारण 28 प्रकारच्या नरकाचं काय केलेलं आहे? भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. सगळ्या पुराणामध्ये नरकांचं वर्णन केलेलं आहे. तर कुंभीपाक नावाचा कुंड आहे म्हणे. आणि त्या कुंभीपाक नावाच्या कुंडातील सर्व जीव त्यांच्या वेदना सहन करत आहेत. आणि एवढ्या वेदना त्यांना होतात की त्यांच्या शरीराला त्या वेदना सहन होत नाही. पण ते दुर्वासाजींना काही राहावे ना, संत होते ना, ते साधूचं हृदय होतं. अगदी कळवळून आलं त्यांना. नाही म्हणे मला जायचं त्या संयमनी नावाच्या नगरीमध्ये. पितृलोकांचा नाईलाज झाला आणि त्या पितृलोकातून त्या संयमनी नावाच्या नगरीमध्ये दुर्वासाजी गेले. दुर्वासाजी गेले तर सगळ्या असणाऱ्या यमपुरीतील त्या संयमनी नावाच्या नगरातील सगळ्या यमदूताने, धर्मराजाने, यमधर्माने सगळ्यांनी दुर्वासांचं काय केलं? स्वागत केलं. मी आत्ताच प्रमाण दिलं होतं ना निळोबारायांचं की यमधर्माला देखील वाटतं की यमधर्म वाट पाही नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटती ते. त्या यमधर्माला देखील साधू पुरुषाची वेळ झाली तर ती वेळ, तो काळ, तो क्षण ते धन्य मानतात की आम्हाला साधूचं काय झालं? दर्शन झालं. म्हणून